नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपल्या शेतीचा आत्मा म्हणजे काय? बरोबर, शेणखत. पण कधी असा विचार केलाय का की जे अमृत म्हणून आपण जमिनीला भरवतोय तेच नकळत आपल्या पिकांसाठी विष ठरू शकतं? हो, आज आपण याच मोठ्या आणि महत्वाच्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणार आहोत. हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. आपण इतकी मेहनत घेतो, घाम गाळतो आणि शेणखत शेतात टाकतो, पण तेच खत आपल्या पिकाचं शत्रू तर बनत नाहीये ना? ज्याला आपण अमृत समजतोय तेच आपल्या पिकांची कोवळी मुळं जाळून आपलं नुकसान तर करत नाहीये ना? चला, शोधूया याचं उत्तर. ठीक आहे, तर मग या समस्येच्या अगदी खोलात जाऊया. बघा, उपायांवर बोलण्याआधी आजार नक्की काय आहे हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे, नाही का? कारण जोपर्यंत आपल्याला रोगच कळत नाही तोपर्यंत त्यावर योग्य औषध कसं देणार, बरोबर? आपणच आपल्या जमिनीचे डॉक्टर आहोत. तर हे धोके नेमके आहेत तरी काय? हे बघा, अर्धवट कुजलेलं किंवा कच्चं शेणखत शेतात 4 मोठे शत्रू तयार करतं. पहिला, प्रचंड उष्णता. दुसरा, हुमणीसारख्या किडींना मोकळं आमंत्रण. तिसरा, मुळांसोबत ऑक्सिजनसाठी एक प्रकारचं युद्ध. आणि चौथा, बुरशीजन्य रोगांची वाढ. चला, या प्रत्येक शत्रूला जरा जवळून ओळखूया. 65 ते 70 डिग्री सेल्सिअस. विचार करा, अक्षरशः भट्टीसारखी आग. इतकी भयानक उष्णता अर्धवट कुजणाऱ्या शेणाच्या ढिगामध्ये तयार होते. आता फक्त एक कल्पना करा, आपल्या पिकाची ती नाजूक, दुधासारखी पांढरी शुभ्र मुळं जेव्हा या आगीच्या संपर्कात येतात तेव्हा काय होत असेल? ते अक्षरशः भाजून निघतात, जळून जातात आणि पिकाची वाढ तिथेच खटकन थांबते. आता इथे बघा, जमिनीच्या खाली एक वेगळंच युद्ध सुरू होतं. कशासाठी? तर ऑक्सिजनसाठी. आपण कच्चं शेण जमिनीत टाकतो आणि त्याला कुजवणारे कोट्यावधी सूक्ष्मजीव जमिनीतील सगळा ऑक्सिजन स्वतःकडे खेचून घेतात. पण त्याच ऑक्सिजनवर आपली पिकं जगत असतात, त्यांची मुळं श्वास घेत असतात. आणि या लढाईत नेहमी आपल्या पिकांच्या मुळांचाच पराभव होतो. बिचारी गुदमरून मरतात. हे वाक्य किती खरं आहे, नाही का? विचार करा, शेतकऱ्यानं महागडं बियाणं आणलं, मशागत केली आणि पीक जोमात यावं म्हणून भरपूर शेणखतही टाकलं. पण काही दिवसांनी दिसतं काय की पिकाची वाढच खुंटलीये. का? कारण शेणखताच्या उष्णतेने मुळंच जळून गेली. त्याचा वेळ, पैसा, मेहनत सगळं काही पाण्यात गेलं. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा एक मोठा गैरसमज आहे. आपण शेणखताला युरिया किंवा DAP सारखं खत समजतो. पण थांबा, खरंच तसं आहे का की आपण नकळत एक मोठी चूक करतोय? चला, यामागचं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया. ह्या तक्त्याकडे एकदा नीट बघा, सगळं स्पष्ट होईल. शेणखताचं मुख्य काम आहे सॉइल कंडिशनर म्हणून. म्हणजे ते जमिनीचा पोत सुधारतं, तिला जिवंत करतं. ते जमिनीतल्या कोट्यावधी सूक्ष्मजीवांसाठी अन्नाचं काम करतं. त्यात नत्र, स्फुरद, पालाशचं प्रमाण तर अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी असतं. ह्या उलट रासायनिक खतांमध्ये हेच प्रमाण 20-40% जास्त असतं. म्हणजे शेणखत हे पिकाला थेट अन्न देणारं खत नाहीये, तर जमिनीला जिवंत करणारे एक टॉनिक आहे. चला, आतापर्यंत आपण समस्या काय आहे आणि ती का होते हे समजून घेतलं. आता वेळ आहे उपायाची. मी तुम्हाला एक असा सोपा, घरगुती आणि 100% नैसर्गिक फॉर्म्युला सांगणार आहे, ज्यासाठी बाजारातून ₹1 रासायनिक डिकंपोजर आणायची गरज नाही. ही आहे आपली जादूची रेसिपी. अगदी सोपी आहे, वाटल्यास लिहून घ्या. एका टनाच्या ढिगाळ्यासाठी 200 लिटर पाणी घ्या. त्यात टाका 2 किलो गूळ. हा गूळ म्हणजे आपल्या जीवाणूंसाठी इन्स्टंट एनर्जी ड्रिंक आहे. मग त्यात टाका 30 लिटर ताक किंवा दही. हे झालं विरजण, जे त्यांची संख्या वाढवेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 30 किलो ताज्यांच्या ताजं शेण. हीच तर आहे आपल्या सूक्ष्मजीवांची खरी फौज. 33 कोटी, हो. आश्चर्य वाटलं ना? एका ग्राम ताज्या शेणात, म्हणजे अक्षरशः चिमूटभर शेणात तब्बल 33 कोटी फायदेशीर जीवाणू असतात. हीच आपली नैसर्गिक डिकंपोजरची ताकद आहे. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ही फौज फक्त 5 ते 7 तास जिवंत राहते. त्यानंतर तिची ताकद कमी होते. म्हणूनच शेण जेवढं ताजं तेवढं चांगलं. चला तर मग, थिअरी झाली, आता प्रॅक्टिकलकडे वळूया. आपण जे मिश्रण तयार केलंय त्याचा वापर करून कंपोस्टच्या ढिगारा कसा लावायचा याची प्रत्येक पायरी आता आपण सविस्तरपणे आणि सोप्या पद्धतीने समजून घेऊ. अजिबात अवघड नाहीये. तर सुरुवात कशी करायची? सगळ्यात आधी जमिनीवर शेणाचा 1 ते 2 फूट उंच थर किंवा बेड तयार करा.
मग आपण जर 200 लिटरचं द्रावण बनवलंय ते एकदा काठीने चांगलं ढवळून घ्या आणि मग झारीने हे द्रावण त्या ढिगाऱ्यावर हळुवारपणे शिंपडा, जेणेकरून ते आतपर्यंत चांगलं मुरेल. यानंतर ढिगारा व्यवस्थित झाकून ठेवा आणि दर आठवड्याला फक्त ओलावा तपासा. बस, इतकंच सोपं काम आहे. आणि ओलावा कसा तपासायचा? ही आहे आपली सोपी लाडू टेस्ट. ढिगाऱ्यातून थोडंसं खत बाहेर काढा आणि मुठीत दाबून त्याचा लाडू वळायचा प्रयत्न करा. त्याचा लाडू सहज वळला पाहिजे, पण जोरात दाबल्यावर त्यातून पाणी टपकता कामा नये. जर कोरडं वाटत असेल तर थोडं पाणी शिंपडा. हाच आहे परफेक्ट ओलावा. ढिगारा झाकणं ही एक छोटीशी गोष्ट वाटते, पण त्याचे फायदे खूप मोठे आहेत. का? पहिलं म्हणजे सूर्यप्रकाश आपल्या सूक्ष्मजीवांसाठी घातक असतो. झाकल्यामुळे त्यांचं संरक्षण होतं. दुसरं, आतला ओलावा टिकून राहतो. तिसरं, उष्णता आतच कोंडली जाते, ज्यामुळे खत लवकर तयार होतं. आणि चौथं म्हणजे जास्त पाऊस झाला तरी आपलं खत खराब होत नाही. म्हणजे बघा, एका छोट्या कृतीतून 4 मोठे फायदे. चला, आता आपण हे बघूया की ही सगळी मेहनत घेतल्यावर जे काळं सोनं तयार होतं त्याचे आपल्या जमिनीला आणि आपल्या शेतीला दीर्घकाळात काय फायदे होतात. हे फायदे फक्त एका हंगामापुरते नाहीत, तर ते आपल्या जमिनीचं भविष्य घडवतात. ही एक चूक आपल्याकडे सर्रास केली जाते, उन्हाळ्यात शेणखत शेतावर पसरून ठेवणं. ही चूक किती महागात पडते ते इथे बघा. कडक उन्हात पसरवल्यानंतर अवघ्या 3 दिवसात सगळे फायदेशीर जीवाणू मरून जातात. आठवडाभरात ते शेण दगडासारखं कडक होतं आणि परिणाम 80% ताकद वाया. म्हणजे आपण खत नाही तर नुसती माती टाकत आहोत. तर मग यावर उपाय काय? एक सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवा. तयार झालेलं कंपोस्ट खत नेहमी ओलसर जमिनीत टाका आणि टाकल्याबरोबर लगेचच्या लगेच ते मातीत मिसळून टाका. त्याला उन्हात उघडं सोडू नका, कारण या काळ्या सोन्याची खरी ताकद त्यातील जिवंत जीवाणूंमध्ये आहे, जे मातीच्या आत जाऊन काम करतात. जेव्हा आपण हे काळं सोनं नियमितपणे आपल्या जमिनीत वापरतो, तेव्हा जमिनीत एक चमत्कारच घडतो. सेंद्रिय कर्भ वाढतो, माती एकदम भुसभुशीत होते, गांडुळांचं घर तयार होतं आणि जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कित्येक पटींनी वाढते. आणि ह्या सगळ्याचा अंतिम आणि सर्वात मोठा फायदा काय? रासायनिक खतांवरचा आपला खर्च कमी होतो आणि उत्पादन मात्र वाढतं, म्हणजे बचतही आणि नफाही. मित्रांनो, मला खात्री आहे की ही माहिती तुमच्या नक्कीच कामी येईल. जर तुम्हाला विज्ञानाला बचतीत बदलणारी अशीच शास्त्रीय आणि सोप्या भाषेतील माहिती आवडत असेल, तर आपल्या शेतकरी ज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जाता जाता एक विचार. आपण घर, गाडी, सोनं या सगळ्याला संपत्ती मानतो, पण एक शेतकरी म्हणून आपली सगळ्यात मोठी आणि खरी संपत्ती ही आपली जमीनच आहे, नाही का? तर मग या आपल्या आईरूपी संपत्तीचं आरोग्य सुधारण्यासाठी, तिच्या भविष्यात गुंतवणूक करण्यासाठी आपण या येणाऱ्या हंगामात नक्की कोणता एक ठोस बदल करणार आहोत यावर नक्की विचार करा. कारण निरोगी जमीनच खऱ्या समृद्धीचा पाया आहे.